तुमचे सर्वाधिक व्यवहार हे UPI न होत असतील तर हा रिपोर्ट नक्की पहा। गेले अनेक वर्ष मोफत असलेले UPI व्यवहार भविष्यात काही प्रमाणात शुल्कयुक्त होऊ शकतात। केंद्र सरकारने संसदेत एक महत्त्वाचं विधेयक सादर केलंय आणि त्यातून 2000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या काही UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो। मात्र हा कर ग्राहकांवर लागणार की व्यापाऱ्यांवर याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे पाहूया या रिपोर्टमधून। भारताच्या डिजिटल क्रांतीचा चेहरा म्हणजे UPI प्रणाली। ही प्रणाली आता एका नव्या वळणावर येऊन उभी राहिली आहे। गेल्या काही वर्षात देशातील कोट्यवधी नागरिकांनी चहा टपरीपासून मॉलपर्यंत सर्वत्र UPIचा वापर सुरू केला। मात्र आता याच व्यवहारांवर शुल्क लागू होण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या टॅक्सेशन अँड अदर लॉज बिल 2026 आणि पेमेंट व्यवस्थेतील प्रस्तावित बदलांमुळे भविष्यात काही UPI व्यवहारांवर MDR अर्थात मर्चंट डिस्काउंट रेट आकारला जाऊ शकतो। सध्या UPI व्यवहारांवर कोणतेही MDR शुल्क आकारले जात नाही। 2020 पासून सरकारने UPI आणि रुपे व्यवहारांवरील MDR पूर्णपणे शून्य केला होता। त्यामुळे डिजिटल पेमेंट्सचा विस्तार झपाट्याने झाला। मात्र बँका, फिनटेक कंपन्या आणि पेमेंट सेवा पुरवठादार अनेक वर्षांपासून या मॉडेलबाबत चिंता व्यक्त करत होते। त्यांच्या मते लाखो कोटी रुपयांच्या व्यवहारांचं नेटवर्क चालवण्यासाठी लागणारा खर्च वाढतोय। महसुलाचा स्रोत नसल्यानं प्रणाली टिकवणं कठीण होतंय। सरसकट UPI वरती चार्ज लावायला सरकार तर परवानगी देणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे की आपले जे आर्थिक व्यवहार होतात UPI द्वारे ते सर्व जगाच्या जवळ 50% होतात आणि ही प्रणाली एवढी लोकप्रिय आहे की त्याचा म्हणजे लोकांवरती परिणाम होईल म्हणून सध्या तरी 2000 रुपयापर्यंत जे काही शुल्क आहे त्याच्यावरती तर कुठल्याही असं काही चार्जेस येणार नाहीत। पण नंतरच्या काळामध्ये अजून सुद्धा आपण काही बघितले तर आपण बिल्स भरली क्रेडिट कार्डमधून तर असे चार्जेस येतात। तर ही सगळी तफावत भरून काढण्यासाठी हा विचार झाला आणि ती मागणी आता मान्य झाली आणि त्यामुळे लवकरच काही व्यवहारांवरती असा हा रेट येऊ शकतो ज्याला आपण म्हणतो MDR आहे आणि त्यामुळे ग्राहकांना त्याचा थोडा भुर्दंड सोसावा लागेल। याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम्स कायद्यात बदल सुचवलेत। या बदलामुळे सरकारला भविष्यात कोणत्या डिजिटल व्यवहारांवर शुल्क लागू करायचे किंवा कोणते व्यवहार शुल्कमुक्त ठेवायचे याचा अधिकार मिळू शकतो। महत्त्वाची बाब म्हणजे सध्या संसदेत मांडलेल्या विधेयकात थेट UPI शुल्क जाहीर करण्यात आलेले नाही। ते केवळ सरकारला पुढे शुल्क लागू करण्यासाठी कायदेशीर अधिकार देणारे फ्रेमवर्क तयार करते। आता नेमक्या कोणत्या व्यवहारांवर शुल्क लागू शकतं तर चर्चेतील प्रस्तावानुसार 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या काही व्यापारी व्यवहारांवर MDR लागू होऊ शकतो। MDR म्हणजे व्यापाऱ्यांकडून बँका किंवा पेमेंट सेवा पुरवठादारांना दिला जाणारा शुल्क प्रकार। विविध वृत्तांनुसार हा दर 0.25% ते 0.5% दरम्यान असू शकतो। मात्र हा अंतिम निर्णय नसून सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत सूचना जारी करण्यात आलेली नाही। मात्र याचे पैसे ग्राहकाच्या खिशातून जाणार का? त्याचं उत्तर MDR मध्ये लपलंय। ग्राहकांच्या खात्यातून ते शुल्क थेट वजा होईल, पण अद्याप असं कोणीही कुठेही ठामपणे सांगितलेलं नाही। तर सरकारकडून विचाराधीन असलेल्या पर्यायांमध्ये मोठ्या व्यापाऱ्यांना MDR लागू करणे, तर छोट्या व्यापाऱ्यांना आणि सामान्य ग्राहकांना सूट देणे अशा मॉडेल्सचाही समावेश आहे। काही प्रस्तावांमध्ये व्यापाऱ्यांच्या वार्षिक उलाढालीच्या आधारे शुल्क लागू करण्याचाही विचार सुरू आहे। जर आकडेवारीचा विचार केला तर तज्ज्ञांच्या अंदाजानुसार 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचे UPI व्यवहार संख्येनं फक्त 4 ते 5% आहेत। तरी मूल्याच्या दृष्टीने ते एकूण व्यवहारांच्या 65 ते 70% आहे। त्यामुळे सरकारने जर MDR लागू केला तर त्याचा भर उच्च मूल्याच्या व्यवहारांवर असू शकतो। थोडक्यात किराणा, दूध, भाजीपाला, रिक्षा किंवा टॅक्सी यासारखे दैनंदिन लहान व्यवहार शुल्कमुक्तच राहू शकतात। UPIची प्रचंड वाढ हे देखील या चर्चेचं प्रमुख कारण आहे। केवळ जुलै 2026 या महिन्यात UPI वर 23.6 अब्जांहून अधिक व्यवहार झाले आणि त्यांची एकूण किंमत जवळपास 29.9 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली। जगातील सर्वात मोठ्या रिअल टाइम पेमेंट नेटवर्कपैकी एक म्हणून UPIची ओळख निर्माण झाली आहे। त्यामुळे जर हे शुल्क लागू झालं तर त्याचे काही फायदे तोटे निश्चितच आहेत। सरकार नियमाप्रमाणे जानेवारी 2020 पासून UPIच्या आर्थिक व्यवहारांती कोणतेही शुल्क आकारले जात नाही, परंतु ज्याला MDR म्हणतात म्हणजे मर्चंट डिस्काउंट रेट, त्यामुळे ह्या सगळ्या संघटनांनी आणि व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन गेली 4 वर्ष त्यांचा प्रयत्न चालू आहे की UPI द्वारे जे व्यवहार होतात त्यांना आपण शुल्क द्यावं आणि त्याचा जर एकूण आर्थिक जर आपण घडी बघितली तर साधारण
5 ते 6 हजार करोडचा खर्च असतो आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंट फक्त 500 करोडच देते. त्यामुळे ही मागणी सतत येत होती आणि ती आता मान्य झाली आहे पार्लमेंटच्या या रिझोल्युशनमुळे. म्हणूनच हा केवळ शुल्काचा मुद्दा नाही तर डिजिटल पेमेंट्सच्या भविष्यातील आर्थिक मॉडेलचा प्रश्न आहे. एका बाजूला ग्राहकांना मोफत सेवा कायम ठेवण्याची अपेक्षा आहे, तर दुसऱ्या बाजूला बँका आणि फिनटेक कंपन्या टिकाऊ महसूल मॉडेलची मागणी करतायत. सरकार आता या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.